प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी बनवलेले आहे मस्त अशा गरमागरम वरण चकोल्या। आता याला वरण फळ सुद्धा म्हणतात। सकाळच्या वेळेस शाळेची घाई गडबड असते आणि मग काय होतं, कधी कधी स्वयंपाकाचा येतो कंटाळा। तर दुपारच्या जेवणामध्ये कमीत कमी वेळेत आणि झटपट होणाऱ्या मस्त गरमागरम ह्या वरण चकोल्या एकदा नक्की बनवून पहा। तर चला आता वरण चकोल्या बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण डाळ शिजवून घेऊया। आता मी काय केलेलं आहे, ही घेतलेली आहे मुगाची डाळ आणि तुरीची डाळ। तर मी 3 चमचे घेतलेली आहे मुगाची डाळ आणि त्याच्यामध्ये घालणार आहे 2 चमचे तुरीची डाळ। तुम्हाला जर मसूर डाळ आवडत असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता, पण मसूर डाळचा थोडा शिजल्यानंतर वास येतो, त्यामुळे मी घेत नाही आणि आमच्या घरात मसूर डाळ शक्यतो आवडत पण नाही। त्यामुळे मी काय करते, वरण चकोल्या बनवताना नेहमी जसे आपण साधं म्हणजे मिक्स डाळीचं वरण बनवतो, तुरीची आणि मुगाची तीच डाळ यूज करतात। हे स्वच्छ धुवून घेते। आता ही डाळ मी धुवून घेतलेली आहे। तर कुकरला आपल्याला शिट्टी घ्यायची आहे 4। तर कुकरमध्ये मी खाली पाणी टाकलेलं आहे। आता डाळीतही आपण पाणी टाकूया। आता डाळीच्या वरती ना कमीत कमी 2 पेरेभर म्हणजे जवळजवळ अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे, कारण ती व्यवस्थित शिजली गेली पाहिजे। जशी आपण नेहमी वरण बनवण्यासाठी डाळ शिजवून घेतो, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला ही डाळसुद्धा शिजवून घ्यायची आहे। तर चला, तर मी कुकर लावलेला आहे। 4 शिट्ट्या घ्यायच्या आपल्या मीडियम फ्लेमवर। तर हे बघा पाहू शकता, आता ही डाळ शिजवून घेतली आहे। तर मी 4 शिट्ट्या घेतल्या होत्या आणि बघा पाहू शकता डाळ पण छान अशी व्यवस्थित शिजलेली आहे। आता आपल्या वरण बनवण्यासाठी मी अर्धा टोमॅटो ना बघा बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि 9 ते 10 लसूण पाकळ्या घेतल्या होत्या, तर सोलून ठेचून घेतलेलं आहे। थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे, गूळ घेतलेला आहे आणि इकडे काय केलेलं आहे, मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि असे बघा कट करून घेतलेले आहेत। मध्ये कट केल्यानंतर त्याचे 2 खाप केले आणि कोथिंबीर बारीक चिरलेली, कढीपत्ता। तर चला आता साहित्य आपलं रेडी आहे। अगोदर आपण डाळ करून घेऊया। आता याच्यामध्ये टाकते मी तेल। आता मी माझा चमचा छोटा आहे, त्यामुळे मी घेतलेलं आहे 5 चमचे तेल आणि तेल जे आहे ना चांगलं गरम होऊन देऊया। मग मस्त आपल्याला फोडणी द्यायची आहे। 1 चमचे घेतले आहे मोहरी, 1 चमचे जिरे आणि मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे। आता ही छान फोडणी होऊन देऊया आणि मग काय करायचं, ठेचून घेतलेला लसूण टाकायचा। जेव्हा आपण वरण बनवतो तेव्हा लसूण ठेचून घ्यायचा, म्हणजे वास जो आहे ना छान डाळीमध्ये बसतो। आणि आता टाकलेल्या आहे हिरव्या मिरच्या। आता हे छान आता आपण परतून घेऊया। जसं आपण रेग्युलर वरण करतो ना, अगदी त्याचप्रमाणे हे सुद्धा आपल्याला वरण बनवून घ्यायचं आहे। तर चला बघा, हे छान आता मिरची लसूणाची फोडणी झाली व्यवस्थित की आता याच्यामध्ये आपण टाकूया किसून घेतलेलं खोबरं। आता हे थोडंसं आपण हलकंसं गरम करून घेऊया। अर्धा चमचा टाकली आहे हळद पावडर, थोडीशी टाकूया कोथिंबीर। फोडणीमध्ये कोथिंबीर टाकली की छान कलर येतो, म्हणून फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकत असते। तर चला हे झालेलं आहे। आता शिजवून घेतलेली आपल्याला ही डाळ टाकायची आहे। तर कुकरमध्ये सुद्धा थोडीशी डाळ होती, ती पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। आणि हे वरण बनवताना काय करायचं, नेहमी पातळ ठेवायचं थोडंसं, कारण जेव्हा आपण याच्यामध्ये चकोल्या टाकतो ना तेव्हा ती डाळ का होते अजून दाटसर होते, त्यामुळे दाट बनवायचंच नाही कधी, असं पातळ ठेवायचं। आता टाकूया आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ। तर पाहिजे असेल की जसं आपण रेग्युलर वरण बनवलेलं आहे तसंच हे सुद्धा आपण बनवून घ्यायचं आहे। आणि बारीक चिरलेला टोमॅटो, तर अर्धाच टोमॅटो घेतलेला आहे, जास्त नाही घ्यायचं, मग काय होतं डाळ जी आहे आंबटसर लागते, त्यामुळे अर्धाच टोमॅटो मी घेतलेला आहे। आता आपल्याला याला काय करायचं आहे, उकळी घ्यायची आहे, पण त्यापूर्वी आपण टाकूया थोडासा गूळ टाकल्यामुळे काय होतं, वरण जे आहे छान अशी गोडसर त्याला चव लागते। आणि जेव्हा आपण वरण चकोल्या खातो त्याच्यावर थोडीशी तुपाची धार घेतली की अजूनच त्याची टेस्ट जी आहे ना जबरदस्त होते। तर चला आता याला एक उकळी घ्यायची आहे, तर तोपर्यंत आता आपण चपाती लाटून घेऊया। तर पाहू शकता आता मी ना हे चपातीचं पीठ जे आहे ना मळलेलं घेतलेलं आहे। जसं आपण रेग्युलर चपाती बनवण्यासाठी पीठ मळतो ना, अगदी त्याचप्रमाणे हे पीठ मी गव्हाचं मळून घेतलेलं आहे। तर चला त्या आपल्याला काय करायचं, याची एक चपाती लाटून घ्यायची आहे। आता हे लाटताना जसे आपण नेहमी पोळी लाटतो ना, म्हणजे चपाती लाटतो तर पातळ लाटतो, तर त्याच्यापेक्षा साधारण थोडीशी काय करायची आपल्याला जाड लाटून घ्यायची आहे, कारण जास्त पातळ केलं तर खाताना आपल्याला त्याची टेस्ट जी आहे ना ती व्यवस्थित येत नाही। त्यामुळे थोडीशी साधारण जाड ठेवली की खाताना पण मस्त लागतात। हे बघा आता ही अशा पद्धतीने आपण लाटून घेतलेलं आहे। आता याला आपण असे कट करून घ्या, म्हणजे जशी तुम्ही शंकरपाळी कापता अगदी त्याचप्रमाणे याचे आपल्याला असे काप करून घ्यायचे आहे। तर हे बघा बाजूचं जे काढून टाकते, अशा पद्धतीने ह्या चकोल्या बनवून घ्यायच्या आहे। आता हे एका पोळीच्या रेडी आहे। मला आता मी 2 पोळ्या बनवलेल्या आहे। 2 माणसांसाठी 2 पोळ्या, म्हणजे एका माणसासाठी तुम्ही साधारण एका पोळीचं बनवू शकता।
तर हे पण तशीच चपातीसारखं आपलं लाटून घ्यायचं आहे आणि मग कट करून घ्यायचं आहे. आता मुलांची गडबड असते सकाळची शाळेची टिफिनची आणि पाऊससुद्धा येत असतो आणि पावसाला सुद्धा सुरुवात झाली की आपल्याला सुद्धा भरपूर कामं असतात घरातली, त्यामुळे कधी कधी स्वयंपाकाचा येतो कंटाळा. अशा वेळी आपण एका साईडला कुकर लावला तरी बाकीची कामं करू शकतो आणि 2 चपाती लाटून टाकले की आपलं दुपारचं जेवणाचं सुद्धा होतं. म्हणजे कमीत कमी वेळेत आणि झटपट आपण हे वरण चकोल्या बनवू शकतो आणि खायला ते एकदम जबरदस्त लागतात, कारण मस्त पाऊस पडतोय आणि काहीतरी गरमागरम जर खाल्लं तर अजूनच छान टेस्ट येते. अशा पद्धतीने आता याला एक उकळी आलेली आहे, पाहू शकता. हे बघा अशी उकळी आली. आता त्याच्यामध्ये आपण ह्या चपाती जी लाटून घेतली आहे त्याचे काप करून हे सगळे टाकायचे आहेत. आता ह्या 2 माणसांसाठी पुरेशा होतात आणि मेन म्हणजे ना मस्त हलकं फुलकं वाटतं, पोटही भरतं आणि मनही भरतं. इतकं झटपट होणारी ही वरण चकोल्या म्हणजे वरणफळ काही भागामध्ये याला म्हणतात. तर हे टाकून घेऊया सगळं. तर चला बघा टाकून झालेलं आहे आपलं, पाहू शकता. बघा सगळं आता आपण टाकून घेतलेलं आहे. आता याला आपण एक काय करूया, अगोदर उकळी घेऊया आणि अगदी 10 मिनिटात या शिजवून होतात, जास्त वेळ लागत नाही. तर बघा आता याला आलेली आहे मस्त अशी उकळी. आता आपण हे मीडियम गॅसवर आहे ना एक 10 मिनिटं शिजवून घेऊया, म्हणजे खाण्यासाठी तयार. तर पाहू शकता एक 10 मिनिटं झालेलं आहे आणि एक व्यवस्थित शिजलेल्या आहेत. जास्त वेळ लागत नाही, काही नाही, अगदी झटपट तुम्ही बनवू शकता. बाकीची कामं करता करता वरणफळसुद्धा म्हणजे वरण चकोल्या बनवू शकता आणि खायला पण मस्त जबरदस्त लागतात. गॅस केलेला आहे बंद. थोडीशी टाकूया कोथिंबीर. तर तुम्हाला देखील वरण चकोल्या खायला आवडतील का कमेंट करून नक्की सांगा. अगदी कमीत कमी वेळ आणि झटपट, अगदी तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही असं. तर चालेल बघा मस्त आपल्या ह्या वरण चकोल्या बघा तयार झालेला आहे आणि असंच छान लागतं, जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही, असे थोडेसे दाटसर असल्या की खायला पण छान लागतात आणि मुलेसुद्धा एकदम मस्त आवडीने खातील. आणि अशा मस्त गरमागरम वरण चकोल्या घ्यायच्या आणि त्याच्यावरती छान असं गरमागरम तूप टाकायचं. ते बघा वरण चकोल्या तयार आहेत आणि हे घरगुती लोणचं आहे आणि उडदाचा पापड. अगदी तुम्ही कोणताही पापड घेऊ शकता, एकदम शॉर्टकट आहे, पाहू शकता. आणि खायला पण मस्त जबरदस्त मस्त गरमागरम वरण चकोल्या आणि त्याच्यावरती मस्त असं आपलं तूप, म्हणजे खायला पण छान आणि तूप असलं वरणसुद्धा छान लागतं. लोणचं आणि पापड हे बघा पाहू शकता. एकदम छान असे आपलं झटपट आपल्या ह्या वरण चकोल्या म्हणजे वरणफळ तयार झालेला आहे. तुम्हाला देखील वरणफळ खायला आवडतं का कमेंट करून नक्की सांगा. बाहेर छान असा पाऊस आहे आणि म्हटलं चला मस्त गरमागरम वरण चकोल्या बनवूया. झटपट होतात आणि चवीला तर इतक्या जबरदस्त लागतात. एकदा बनवलं की पुन्हा पुन्हा बनवून खायला. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील. आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.